बारे पांडुरंगा किती अंत पाहतो, शेतकऱ्यासाठी देवा अवतार कधी घेतो, अवतार कधी घेतो, शेतकऱ्यासाठी देवा अवतार कधी घेतो, अवतार कधी घेतो। राम 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 दिन आणि रात पोटाला मिळण दे दुसऱ्याला देतो, शेतात मिळण दे दुसऱ्याला देतो, मोंडावरी माल जाता भाव दुसरा ठरवितो रे दादा, दुसरा ठरवितो। शेतकऱ्यासाठी देवा अवतार कधी घेतो, अवतार कधी घेतो, शेतकऱ्यासाठी देवा अवतार कधी घेतो, अवतार कधी घेतो। आषाढी कार्तिकी करतो तुझी वारी, वार करे उपासी येतो तुझ्या दारी, प्रथम धान्याचा निवद तुला धावतो रे, निवद तुला धावतो। शेतकऱ्यासाठी देवा अवतार कधी घेतो, अवतार कधी घेतो, शेतकऱ्यासाठी अवतार कधी घेतो, अवतार कधी घेतो। अरे 18 धान्य पिकवून रे, 18 धान्य पिकवून रे, हातात नाही काही काही काही, शेतकऱ्या वाजला तुझा बऱ्यात बर नाही, शेतकऱ्या वाजला तुझा बऱ्यात बर नाही। महागाईच्या काळामध्ये सोयाबीन घेतो छान, पावसाना दिला दगा कसं पडलं रे ऊन, भाव नाही मिळत त्याला अर्थ राहिला नाही काही काही काही, शेतकऱ्या वाजला तुझा बोऱ्यात बर नाही, शेतकऱ्या वाजला तुझा बोऱ्यात बर नाही। जय हरी। मी साहेबराव भिक्का धसाळ, शाहीर, बोरगाव तालुका भोकरदन, जिल्हा जालना। इथून पायीवारी आमच्या देवीची प्रख्यात देवी माता साठवई देवी संस्थान, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं संस्थान। इथून दिंडी 22 वर्षापासून पायी सोहळा हा चालू आहे। करिता आम्ही संपूर्ण वारकरी, माझ्या गावाजवळचे जे माझे सोयरे संबंध वारकरी जितके असतील तितके जाणेफळ, दाभाडी, हे टाकळी, शिरसगाव, देऊळगाव इथं संपूर्ण वारकरी माझ्या दिंडीमध्ये असतात। आमच्या हरिभक्त पारायण शंपर महाराज हे या दिंडीचे हे सेवाधारी आहेत, या दिंडीचे संचालक चालक आहेत, मंडळी संचालक 10-12 संचालक मंडळ आहे त्याच्यात, तरी संपूर्ण वारी अतिशय चांगल्या प्रकारे झाली आहे। आज जसं आम्ही तिथून निघलो बोरगाव तालु इथून प्रथम आळंदी, आळंदीतून पुन्हा सासवड, आणि सासवड नंतर आता वाहला। या ठिकाणी रामायणामध्ये दाखवलेले वाल्या कोळ्यांनी या ईश्वराच्या नावावर रामायण लिहिलं गेलं, ते आज अमर आहे। त्यांच्या दर्शनासाठी वारकरी इथून दर्शन घेऊन पुढे वारी क्रमांक सुरू करतात। मी शाहिरीमध्ये बरेच वर्ष महाराष्ट्र शासनाचे कार्यक्रम केलेत, मला शासनाचे मी मानधन प्राप्त आहे। महाराष्ट्र शासनात सुद्धा मला पगार चालू आहे, केंद्र सरकारचा सुद्धा पगार चालू आहे। मी अनेक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे, भारत सरकारचे अनेक व्यासपीठ गाजवलेले आहेत। आमचे भोकरदन तालुक्याचे आमदार संतोष पाटील दानवे, आमच्या जालना जिल्ह्याचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि असे अनेक चांगले चांगले कार्यकर्ते, पुढारी यांनी मला अनेक कार्यक्रम देऊन सन्मानित केलेले आहेत। त्याच्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।